हो बसलेच आहे का घरात? बकऱ्या पाहिल्या आहे बरोबर? गायब आहे का एक दोन का काही? कायले गायब कायले राहीन, चांगले कोंडून ठेवल्यानं आहे, सगळेच आहे. काऊन काऊन गायब झाले पाहिजे का? नाही हो, गावात चोरी झाली ना, माहीतच नाही का तुम्हाला? घरातच राहता दडून चोरी झाली ना. बेबीबाईचं पुरं दुकान नेलं ना चोरून, पुराच्या पुरा. एक काडीची माचीची काडी नाही ठेवली म्हणतो तर म्हणून म्हणतो का बा तेच झालं का? अजून काही आपल्या बकऱ्या गिकऱ्या बाहेरच होत्या, बकऱ्या गिकऱ्या गेल्या का बा चोरी? अरे काय बोलतो, चोरी झाली गावात बेबीबाईच्या दुकानाची? म्हणूनच आवाज येऊन राहिला का गावामध्ये? कल्ला 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 कल्ला. मी म्हणतो कायचा कल्ला, म्हणतो बाया बायात झगडा करून राहिले का? बाया काय एवढ्या गावभर सकाळीच झगडतीन काय हो? ते बेबीबाईच्या दुकानाची चोरी झाली म्हणून कल्ला कल्ला आहे. जरा बाहेर निघून पाहत नाही का मग? का कल्ला कायचा वय म्हणून बसलेच आहे घरामध्ये? काय कंबर टेकली का तुमची? मी म्हटलं कायले काही गरज नाही, म्हटलं बाया बाया तर माय बहीण हमेशाच राहते, बायाचं झगडत असते. म्हटलं मी कायले चौप आले. मला जसं माहीत झालं तशी मी घरी आले बापा धावत बकऱ्या पावाले. आणि मागच्या वर्षी कधी दसता होय वाटते 2 वर्षा पहिले. हो आपल्या 1 वर्षा पहिले होय, काय माहीत काय याद बी नाही राहत का. बकरी आपल्या इच्छेच तर बकरी चोरली होती. हा काय शांताबाईच्या यानं सापडला चोर, तर त्याच्यानं मला वाटलं की ह्या वर्षी आपली बकऱ्या गेल्या का बापा चोरी. आणि धावत आली मी घरी बापा. क्या घाड धड जीव होऊ लागला. नाही आपली बकऱ्या आहे, आपल्या हाय पुऱ्याच बकऱ्या. मी आताच गेलो होतो कुठ्यात, पाहून आलो. हाय पुऱ्याच बकऱ्या आहे. देव पावला बापा. मग काय रिपोर्ट टाकला का मग बेबीबाईनं? हो गेले ना, 4-5 जण गेले रिपोर्ट टाकाले. बोल पार्वती, काय म्हणतो? कायले आली तिकडून बोंबलत? आंघोळीला गेलतो ना मी, तुझा आवाज ऐकून लुंगी बांधून बाहेर आलो. अहो गावामध्ये चोरी झाली ना बेबीबाईच्या दुकानाची, तर मला माहित झालं तर मग मी घरी आली सायकल पाहाले. तुमची सायकल आहे का नाही आहे म्हटलं, का तुमची सायकल बी गेली चोरी. अरे काय बोलतो, गेली का मग आपली सायकल चोरी? मी पाहिलो नाही बा, बाहेर जाऊन उठलो ना, ब्रश केलो, चहा पेलो, तुला बनवून ठेवला होता, चहा पेलो, अंग धुवायला गेलो. गेली का मग आपली सायकल चोरी? हाय सायकल आहे, तुमची सायकल आहे, तेच पाहिले आलती मी. बरं अंग धुवायला चालले जा, स्वयंपाक झालाय, डब्बा बांधून ठेवलाय, घेऊन चालले जा. मी चालली तिकडे, पाहतो जरासे बेबीबाईले की हा तर त्याची विचारपूस करतो. आता तू काय विचारपूस करतो आता? आता कंप्लेंट देवा येईन आता पोलिसात. आता ते पोलिसाचं काम आहे. तू कायले त्याच्यामध्ये काय विचारपूस करायला जातो तू आता? गेले सरपंच भाऊ गे, असे 4 जण गेले ना पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट लिहाले. तर मी बेबीबाई घरी आहे, तर मी पाहून येतो जराशी कसं काय झालं असं तसं विचारतो ना. काही गरज नाही, चल मी पाठ घासून दे. लय दिवसाची पाठ नाही घासून दिली तुला माई. दे बरं घासून जराशी, गरमीनं मैल घाडा झाला, भल्ली खाज होते. घासा तुमची तुम्ही, पाठ घासून देवाले. मी चालली विचाराले, मग देईन एखाद्या दिवशी घासून. पार्वती देत नाही का घासून? नाही, नंतर एखाद्या दिवशी कधीतरी. घासा तुमची तुम्ही, मी पाहून येतो गावात. माय बीन तर गावातल्या बायका बी एका घरी काही झालं तर माय बीन साऱ्याच्या साऱ्या त्याच घरी होते का काय? तर यायला वाटते का माझ घरी झालं काय? अशा माय 3 कैदी फरार झाले म्हणते, आणि आपल्या गावात बी चोरी झाली. मग त्या 3 कैद्याचा आणि आपल्या गावातल्या चोरीचा काय संबंध? माय कशी बोलतो तू? काऊन नाही संबंध? त्याच चोराईनं जे तिथून फरार झाले, 3 कैदीचे फरार झाले. त्याईनच कदाचित बेबीबाईचं दुकान लुटलं असन रात्रीच्या काढोखात. हो शकते तसं तर, हो असू शकते, लुटलं असन. माय डायना तर नसन व फरार झाले. डायनाने 2 तिचे साथीदार नाही का तिच्या संग राहते, ते तर नसन फरार झाले. डायनाने ते 2-3 जण, डायनाने तर नाही लुटलं असन आपलं हे बेबीबाईचं दुकान. मला शकते तिच्यावरच चाललं बा, डायनाच असन कदाचित फरार झाले. आहे तशी महाकुची नाही ते. बाई मला तसंच वाटून राहिलं. मी बी आताच पाहिली बातमी, बातमी पाहिली आपल्या टीव्ही मध्ये, तर मी सायसोदला धावत तुझ्या घरी आलो. मला तसंच वाटून राहिलं का डायना होय, डायना फरार झाली रातोरात. काय तुम्ही दोघे बहीण भाऊ बयाच्या बयात तिच्यावर आड घेता रे? आता ते नसन बी पक्क माहिती आहे का? नाव सांगितले काय? कैद्याचे नाव सांगितले काय? नाव तर नाही सांगितले ना. फक्त 3 कैदी म्हणजे आता जेलामध्ये लाखो कैदी राहते. आता एवढ्या याच्यातून काय आपली डायनाच असून काय फरार झाली? माय आता तूही बरोबर आहे म्हणा, लाखो कैदी राहते, पण आपल्या गावाचा तपास तिलेच माहित होता ना. डायनालाच माहित होतं हे गाव. बाकी कैद्याले कसं माहित राहणार आहे? मग आपल्याच गावातलं दुकान कसं काय लुटणार आहे? डायनाले बरोबर माहित होतं. कुचिन बी आहे ते, कदाचित पयाली बी असन असं वाटून राहिलं. अरे हेमल्या, असं करतो का मग तू? काय बाई, मला तर वाटतेच का डायनाच वय आणि तिचे ते 2 साथीदार. असं कर मग हेमल्या, तू कनी ज्या जेलात होती का नी डायना, त्या जेलात जाऊन तपास कर, माहीतच पडते. बरं बाई ठीक आहे, मी पाहून येतो जाता त्या जेलात जाऊन पाहून येतो आणि मग तुला सांगतो संध्याकाळी. हो पाहून ये, पण असा एकदम पयाले काय असं नको म्हणजे भेटायचं आहे म्हणा. माई बहीण होय म्हणा, ते 2 माई भाऊ होय, तर भेटायचं आहे म्हणा मला. तर मग ते आपल्या त्याच्या तोंडानेच सांगतात मग काय आहे तर. हो बरं बाई ठीक आहे, मी तसाच म्हणतो. हो नाही तर पहिलेच म्हणशील का पयाले काय, त्याला वाटण का तुझ्याच हात आहे अजून, तुला अजून जेलात टाकून देते. हो बाबा, कानून अंधारायत आहे म्हणते ते, बरोबर आहे.
अंदाज राहत आहे कानून. त्याच्यापाशी जोपर्यंत ठोक सबूत नाही भेटत तोपर्यंत जेलातच ठेवतात. आता भेटायला आलो म्हणजो भेटायला आलो बा. बरं बाई ठीक आहे ना, तसाच म्हणतो मी, येतो तपास करून. डायना तर नसली पाहिजे म्हणा. डायना गेली असं तर फालतू अजून उचापती होईन, अजून तिले अजून कडक करावाच होईन, अजून सजा वाढन तिची. काहून अशी करते काय माहिती बापा. कशी पैदा केली बाई तू? आम्ही मले केली, हेमलेले केली, ते तिले काय खाऊन पैदा केली बा? अशी झाली ते दाखीन. आता मले काय म्हणते बा बापा इंदिरा, तर तुले जशी पैदा केली, हेमलेले जशी पैदा केली तशी तिले केली बापा. तिले काय सापानं इचू खाऊन पैदा केली काय? ते काहून अशी झाली मग डाकू? अरे डाकू जवळ गेलती का तू? माय आता बोलायला तर नाही पाहिजे बा. आता जाऊ दे, असू दे, आता झालं ते झालं बाबा. आता डाकू म्हणतो वाटते का तू डाकू रातोरात आला होता काय तापाशी? काही लाजवा तुले दिन एक ठवाडीत धरून काही बोलतं ही 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 करून राहिली तर. अरे माय माय राग नको करू, संतापू नको, गंमत करून राहिली ना. मग गंमत तुला काय खरीच वाटते का? आता होते आता 4 लेकरं 3 लेकरं असले तर काय तिघाचे स्वभाव काय सारखेच असते काय? जे तशी झाली मी काय करू? तू तर साजरी नव्हती, तू आता इथं येऊन साजरी झाली, इच्छा बायाले पाहून साजरी झाली. आता गोष्टी सांगून राहिली तर मा हेमल्या मस्त आहे, पहिलेपासून साधाची दहाय मस्त गरीब आहे मा हेमल्या. तुम्ही दोघे बहिणी तशाच झाल्या, ते जास्त झाली. हा गरीब आहे तो हेमल्या, गरीब आहे मेन घुम्या. असं कसाही पण कधी गरीब आहे. हो तर बेबी बाई कायले एवढं नाराज होता हो? झालं ते झालं. आता तुमच्या नाराज राहिल्यानं दुकानातलं सामान वापस येऊन जाईन काय? नाराजही नाही होणार ते. एवढं मोठं हजारो रुपयाचं सामान गेलं तिचं, नाराज बी नाही होणार. दुःख होते जीवाले. आपण म्हणतो काय ले नाराज होता हो? आपलं गेलं असतं का नाही तर आपल्यालाही समजलं असतं शांताबाई. हो ना, मले बी समजते, माया बी गेलं आहे. असं नाही का माया काहीच गेलं नाही आजपर्यंत म्हणून. समजते मले बी का आपलं काहीच गेल्याचं कसं दुःख होते म्हणून. पण आपल्याला समजावं लागते थोडंसं. काय एकदम असं फडकन बोलून नाही उठा लागत का? दुःख होते तर दुःखीच राहा. दुःखातून बाहेर आणा लागते त्या व्यक्तीले. जो व्यक्ती दुःखात राहते ना त्याला दुःखातून बाहेर आणा लागते गंगा. आपणही दुःखी अजून म्हणू का मी बेबी बाईले व्हा दुःखी काहीतरी? बेबी बाई आता राहू द्या ना, कायले लढता एवढं? आता झालं ते झालं. आता तुम्ही काय सदमा घ्यान काय? तुम्ही पागल होऊन जाण ना. मग झाली मी पागल? राहिली का मी पागल व्हायची? झाली मी पागल. एवढा हजाराचा माल गेला माया. पागल नाही ना होईन मी. काय करू मी? काय करू आता? मा सुनीची डिलिव्हरी येईन 3-4 महिन्यानं. मासी सुनीची डिलिव्हरी येईन. कुठचा पैसा लावून मी? मा सुनीच्या डिलिव्हरीले कुठचा पैसा लावून मी? हात आहे ताप आहे, लेकरू येईन, लेकराले हात आहे ताप आहे, आम्हाले आहे. काय करू मी? घरात काय न खाऊ? बेबी बाई तुम्ही सुनीचं टेन्शन काऊन घेता तुम्ही? मी हाव ना. मी हाव, माई पोरगी होते, तिची डिलिव्हरी मी करन, तिचं लेकरू बी मोठं मी करन. मी हाव ना. मी असल्यावर तुम्ही काऊन टेन्शन घेता? हात पाय आहेत, मी हाव ना. मला पैसे मागा, बिंदास मागा. आपण म्हणतो मी हाय पण कधी त्याचं त्यालाच करायला लागते शांताबाई. वेळ आली म्हणजे कोणी नाही कोणाचा. पैसा असला तर मी हाय, पैसा नसला तर कोणी नाही राहत संग. बाप ना भैया सबसे बडा रुपया असं म्हणते ते बरोबरच आहे. कोणी कोणाचं नसते. तू आता म्हणशील शांताबाई मी हाव ना, आणि जेव्हा करा लागन का नाही तेव्हा म्हणशील का मीच करू काय? मग तिचं तिलेच करा लागन. हो तर नाही काही तर थोडासा तर साथ देईन मी. कल्पेश आहेच अजून, तो कामाला चाललाच. आणि हिची कल्पनाची डिलिव्हरी मी करन. तिच्या लेकराला दवाखाना काय लागलं ते मी करन. एवढं नाही करू शकत का मी? पोरगी मानली तिले, पोरगी माई पोरगी होते कल्पना. मी करन तिचं बेबी बाई. तुम्ही कल्पनाचं बिलकुल टेन्शन नको घ्या बेबी बाई. मी हाव तिची माय उभी. ते मामी म्हणते ना मले, आतापासून मम्मी म्हणायला लावून मी तिले. मम्मी म्हणन मम्मी. आई नाही म्हणायला लावशील मम्मी? काही बी आई मम्मी माताजी जे मनाचं आहे ते म्हणन. ते आले अंबलाल भाऊ आले. काय म्हणे व पोलीस? भेटला का माल? पाहिलं का पोलिसानं? केला का तपास? भेटला का माल? आताच भेटते का? आता माल भेटते का नाही भेटत काय माहित. कंप्लेंट लिहून दिलो, कंप्लेंट लिहिलो. आता करते आता पोलिसाचं काम, त्याचं काम ते करते. आता माहित पडते. आता वाट पाहण्याशिवाय आपल्याला दुसरं कोणतं काम आहे? आता पाहू वाट. आता कधी पकडून देते, चोरायला पकडते, आपला माल सापडते का नाही सापडत. नाही चोर सापडले का माल सापडला म्हणून समजा. जर त्यानं इकून एवढं मोठं खाल्लं तर नसन ना. हा खावासाठी एवढं मोठं नसन दिलं त्यानं. पुरं दुकान, त्याच्यात तेल साखर चहापत्ती मीठ सारंच होतं. तर त्यानं इथे तो माल इकून पैसे केले असते तर पैसे घेवायचे त्याच्यापासून. फक्त चोराचा तपास लागला पाहिजे. आश्वासन तर दिलं का उद्यापर्यंत सांगतो म्हणून, उद्यापर्यंत लावतो तपासणं सांगतो म्हणून. इकडे चाले बा आपल्या जंगलातले, आपल्या वावराच्या शिवारानं आले ते तपास करायला. असा अंदाज आहे का इकडे 3 कैदी जे फरार झाले ना, असा अंदाज आहे का इकडे आनंदपूरच्या जंगलातच पळाले म्हणून. ते इकडेच आले तपास करायला. हो काय मग भेटन मग आपल्या वावरात तर नसून आले. वावरात जाऊन पहा अंबालाल भाऊ एक वेळा. आपल्या वावरात ईर गिर आहे, पाणी गिनी आहे तर पाण्याच्या सहाऱ्यानं.
होऊ शकते रात्री आले असन, पण आता तर दिवसानं थोडी ते वावरात राहतील. बेवकूफ थोडी आहे ते का वावरात बसले राहतील. हो ते आहे. अच्छा, आता थोडं थोडं लक्षात येऊन राहिलं. दुकान लुटेरे, फरार कैदी, हे दोन्ही जे व्यक्ती आहेत हे सारखेच असले पाहिजे. जेलातून फरार झाले आणि इकडे दुकान लुटलं आणि इथे त्यांनी आसरा घेतला. त्यांना भूक लागली असावी, भिडे काय म्हणतो, त्यांना भूक लागली असावी म्हणून ते इथे थांबले, थोडं खाल्लं आणि बस मग तिकडे रवाना झाले. बरोबर आहे साहेब. बरं, तुम्ही काय मिस्टर एवढं सांगू शकता का तुम्ही की हे शेत कोणाचं आहे? शेत मावलं होय, मावलंच शेत होय. मी सकाळी आलो 9 वाजता, मी इथं आलो वावरामध्ये 9 वाजता आलो तर मला हे सगळे पडले दिसले पाकिटं. मी विचारच करून राहिलो का हे पाकिटं कोण वावरात आणून टाकले. जेव्हा मी संध्याकाळी घरी गेलो तेव्हा तर होते नाही. मग घरून सकाळीच आलो तर मग हे पाकिटं कुठून आले, तोच मी विचार करून राहिलो होतो. तर तेवढ्यात तुम्ही आले. अच्छा 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 अच्छा, कोणी दिसलं का तुम्हाला? कोणी दिसलं नाही का? फक्त हे पाकिटच दिसले काय? नाही बा, मला कोणीच नाही दिसलं, फक्त हे पाकिटं दिसले बा, बाकी मग कोण नाही दिसलं मला. अच्छा अच्छा, ठीक आहे. लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला कोणी आढळलं नवाळा माणूस तर तुम्ही लगेच मला इन्फॉर्म करा, ठीक आहे? माझा नंबर तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे साहेब, ठीक आहे. असं मला कोणी नवाळा आढळलं तर मी तुम्हाला लगेच इन्फॉर्म करतो. तुम्ही नंबर देऊन द्या तुमचा. भिडे, तुमचं काय मत आहे याच्यावर? का आता ते कुठं गेले असन? ते जंगलात गेले असन का शहरात गेले असन? साहेब, मला तर वाटते शहरात गेले असन, कारण त्याच्यापाशी हा सगळा माल होता, किराणा माल होता त्याच्यापाशी. त्यानं थोडासा इथं खाल्ला आणि बाकी ते विकाले गेले शहरात. ते विकाले गेले असन शहरात. बरोबर आहे, बरोबर आहे. माल विकाले एवढा तर खाणार नाही, तर माल तर विकाच लागन, त्याला पैसे कराच लागन त्याचे, तर विकाले शहरात गेले असन. बरोबर. चला एका दुकानात विचारू. बापरे साहेब, आता किती मोठे दुकान आहे. एवढ्या मोठ्या दुकानावर विचारता आपल्याला महिना लागून जाईल ना. हो ठीक आहे. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. एक माणूस लावून देऊ. नाही भिडे, असं आहे, तो आसरा घेवाले तर ते आपण जंगलातच येतील. भले माल विकतील ते शहरात, पण आसरा घेवाले जंगलात येतील. तर आपण फॉरेस्टले सांगून ठेवू, फॉरेस्ट ऑफिसरले सांगून ठेवू. चला लवकर. बरोबर साहेब, चला मग लवकर. साहेब, नंबर तर द्यायचा तुमचा. नंबर म्हटलं. अरे नंबर राहिला काय? घ्या, काढा तुमचा फोन, त्याच्यामध्ये डायल करा. अरे नाइस मीट यू साहब, नाइस मीट यू. ओके 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 ऑफिसर. अरे बोलो काम साहब, क्या काम है? आपके खिदमत में हम सदा हाजिर है. बोलो क्या काम है? आज सकाळी 3 कैदी फरार झाले. अरे काय बोलता? हो फॉरेस्ट ऑफिसर, 3 कैदी फरार झाले आणि आनंदपुरामध्ये दुकानाची चोरी झाली. आणि ते 3 कैदी जे फरार झाले ते जंगलातच त्यांनी आसरा घेतला असा अंदाज आहे. म्हणजे जंगलातच पडाले असा अंदाज आहे. नाही, मुले तर नाही दिसले बो. आता मी सकाळीपासून जंगलातच हाव, नाही दिसले मुले. कोणी नाही दिसलं मुले. अच्छा 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 अच्छा, तेच सांगाले तुमच्या जवळ आलो मी आज. तर जर कोणी असं आढळलं तर लगेच पकडा आणि लगेच मला कॉल करा. ते 3 कैदी खतरनाक कैदी आहे, भयानक कैदी आहे, ते सापडलेच गेले पाहिजे. ऑफिसर, या ऑपरेशन मध्ये मला तुमची गरज आहे. मी पुरा तुमच्या सोबत आहे. जसं का मला कोणी दिसलं, मला आढळलं, मी पकडतो आणि डायरेक्ट तुम्हाला कॉल करतो. मी तुमच्या ऑपरेशन मध्ये पूर्ण सहकार्य करतो, पूर्ण सहकार्य देतो मी. आभार, थँक्यू, धन्यवाद. हीच अपेक्षा होती. चला मग येतो. बरं ठीक आहे. बाई इंदिराबाई, आपला अंदाज बरोबर निघाला. हेमल्या, डायनाच होय काय? मग तेच होय का पयाले? तिचे 2 साथीदार होय काय? आज जेलातून तेच होय का पयाले फरार झाले? हो बाई, एकदम डायनाच होय पयाली आणि तिचे 2 साथीदार. पाय मला वाटतच होतं बाई, जेव्हा मला माहित झालं ना तेव्हाच ना मनात गोष्ट आली. डायना होय काय बापा? आण पाय. आणि मग हे बेबी बाईचं दुकान बितीनच लुटलं असं काय रे बापा? हेमल्या बाई, मला तसंच वाटते. दुसरे चोर आलेच नाही, तेच होय. डाकीनच होते, आपल्याच घरची डाकीन होय. म्हणजे तिनं आपलं गाव बी पाहिलं होतं, एक वेळ आली होती रातच्यानं, तिला सगळं माहित आहे. आणि तिकडे ते फरार झाली आणि इकडे बेबीबाईचं दुकान लुटलं, चोरल्या गेलो, तेच होय. पाय मी म्हणलं सुधरण भाऊ म्हणून तिला जेलात टाकून दिलं. आता तरी तिथूनही पयाली ते नाही, ते 2 तिचे ठेंगणे तिच्या मागच राहते नाही. अरे म्हणून बोल बाई, नाही तर गावातले लोक ऐकन, तर गावातले लोकायले काय वाटन आपणच आपल्या बहिणीला पडवलं आणि लपून ठेवलं. असं कसं वाटन? सारेले माहित आहे, सारेलेच माहित आहे ते डाकी नाही म्हणून. असं कसे आपल्याला म्हणतील? आली नाही ना मग घरी, तर नाही आली, दिसली तर नाही ना. आली तर असती ना मग. असं काही राहिलं असतं तर आली तर नाही ना घरी.
कायले येईन ते आपल्या घरी, कायले येईन तिला माहित आहे. मी घरी गेली मामाईच्या का माय डायरेक्ट पोलीस हातात देते. अजून मी काही मुलाजा करतो का तिचा? हा, बिलकुल मुलाजा करत नाही मी आली गेली का मी डायरेक्ट अजून पोलीस हातात देतो तिले. हा माय बरोबर आहे तुझ्या, म्हणूनच आली नसन ते. म्हणत असन तिथं जाऊन बी म्हणे पोलीस ठाण्यातच अजून देईन माय म्हणून इथं भुकाला आग लागली असन पोटामध्ये. काय करावं इकून तिकून पाहिलं असन काय. आता गावामध्ये पडलं राहतेच कोणाचं, किती लोकांचं बाहेरच राहते सगळं. आता पाहिलं असन काही बोरे भारे घेऊन गेले आणि खाय खोटं केलं असेल. मग तिकडे जाऊ दे ना, तसाही काही संबंध नाही. मी तिला हाकलली घरातून, हाकलली ना, मी रिश्ता तोडली तिच्या संग. आपण बेबीबाईचं बिचारीचं दुकान, आता दुकानावरच चालू होतं बिचारीचं. असं नाही करायला पाहिजे होतं हिनं. आता दुसऱ्या कोणत्या धनासेठचं काही चुराले पाहिजे होतं. गरीबाचंच काऊन बाबा? गरीबावरच येते व इंदिरा संकट. जे काही संकट येणार आहे ते गरीबावरच येते बाबा. सावरण बेबीबाई बी सावरण, काही नाही होत. भेटन ते बी भेटन. पुरा भेटली घेतली ना तर पुरा माल तिच्याकडून काढून घेतो का नाही तर पाय बरं. चला आता बाई, माहित नको होती गावामध्ये डायनाच वय पडाली म्हणून. ते आम्हाला नाही माहित म्हणा कोण वय न कोण नाही. नाव टीव्हीत सांगितलं नाही नाव, फक्त 3 कधी फरार झाली एवढं सांगितलं. मी तिथून तपास करून आलो तेव्हा मला माहित झालं. तर गावात सांगू नका असं डायनाच पयाली म्हणून. हा हो ठीक आहे, नाही सांगत, चुपचाप राहा आपलं. बरं साहेब, तुम्ही दिवसभर हिंडले जंगलात, तुम्हाला काही सुगावा लागला नाही? पक्क नाही लागला? काही सुगावा नाही लागला, काही पत्ता नाही लागला? पण पत्ता लागन. आमच्या साहेबाच्या हातून ते कैदी किती दिवस फरार राहील? जास्त दिवस फरार राहू शकत नाही. आमचे साहेब आज नाही उद्या पत्ता लावल्याशिवाय राहणार नाही. साहेब तुम्ही एक गोष्ट सांगतो, मी एक काम करा, तुम्ही गावात जा आणि गावामध्ये एक इंदिरा झगडे म्हणून आहे. इंदिरा झगडेची बहीण डायना झगडे, ती जे होती का नाही ते जेलात होती. मोठी डाकू आहे, तिच्या संग 2 साथीदार आहे. तर कदाचित होईना का हेच असन फरार झाली तर इंदिरा झगडेच्या घरी आसरा घेतला असन आणि इंदिरा झगडेनं स्वतःची बहीण होई म्हणून आसरा दिला असन कदाचित. तुम्ही जाऊन तिथं विचारपूस करा, घराची तलाशी घ्या. अच्छा. होऊ शकते. पूर्ण जंगल आम्ही फिरल्यावर भेटलं नाही कोणी. होऊ शकते कदाचित गावातच असन. पण साहेब मग त्या वावरामध्ये जे आपल्याला पुढे पाडे दिसले चिप्सचे बिस्किटचे, तो काय प्रकार आहे? मग गावामध्ये लपले असते ते, तो चोरी करून गावामध्ये काऊन लपले असते? ते गावातच चोरी करून गावातच लपले असते. आणि चला चोरी करून टाक करून आले असन, पण मग इथं काऊन खायला बसले ते? इथं आपल्याला तो काय प्रकार इथं जे दिसला ते? भिडे दाल में कुछ काला जरूर है. केस खूप क्रिटिकल झाली. केस क्रिटिकल आहे, आपल्याला दिमागानं घ्यावं लागणार. नाही पण तरी पण साहेब तुम्ही एक वेळा इंदिरा झगडेच्या घरी तुम्ही तलाशी घेऊन पहा, तिथं विचारपूस करून पहा, कदाचित त्याला काही माहित असन. बरं मिस्टर रामलाल फटाके, मिस्टर रामलाल फटाके, चला सोबत तुम्ही पण. दाखवा कोणता इंदिरा झगडेचं घर. तर अहो साहेब तुम्हाला तर माहितच आहे, वासुदेव झगडे दारूच्या अड्ड्याच्या संदर्भात पकडला गेला होता. मग त्याची जमानत वगैरे केली होती त्याच्या पोरानं, माहित असन तुम्हाला. अच्छा, आठवलं. ते आहे का इंदिरा झगडे? बरं ठीक आहे, पाहतो आम्ही विचारपूस करून. भिडे चला गावात आनंदपुरात जाऊ आता. सर चला. तुला काय वाटते का रामदास भाऊ? मला तर वाटते हिची बहीण काही इंदिराचीच बहीण होय, कोणी नाही होय. मला काही नाही वाटत का रामलाल भाऊ, काहीच नाही वाटत मला. कोण होय ना कोण नाही अंदाजे टोले मी मारत नाही.